नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून अकोले तालुक्यातील 24 शाळांना अत्याधुनिक पोडियम तर एका शाळेत संगणक देण्यात आलाय। या उपक्रमामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे। तसेच अकोले तालुक्यातील 2 अभ्यासिका मंजूर करण्यात आल्या असून एका अभ्यासिका अकोले शहरात तर दुसरी आदिवासी भागात उभारली जाणार आहे। यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पोडियम वितरणाचा कार्यक्रम बुवासाहेब नवले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, राष्ट्रीय काँग्रेसच्या युवा नेत्या गिरिजाताई पिचड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या युवा नेत्या गिरिजाताई पिचड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख यांच्या हस्ते माता तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय तांभोळ यांना पोडियम प्रदान करण्यात आले। यावेळी तांभोळच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई माने आणि मुख्याध्यापक विनायक कोळपकर सर उपस्थित होते। कार्यक्रमाला अरुण वागचौरे, शिवाजी नेहे तसेच तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे आमदार सत्यजितदादा तांबे यांनी मागील वर्षीही तांभोळ शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि संगणक दिले होते। त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा मिळत असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चालना मिळत आहे। या उल्लेखनीय कार्याबद्दल तांभोळ गावातील ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्था पदाधिकाऱ्यांकडून आमदार सत्यजितदादा तांबे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत। आम्ही कार्यकर्ते सांगूच, पण तुम्ही सर्वांनी ते अनुभवताय आणि सत्यजित दादांचे व्यक्तिमत्व आम्ही कोणी तयार केले असं मला वाटत नाही, ते तुम्हीच त्यांचं व्यक्तिमत्व घडवलंय। अकोले तालुका किंवा पूर्णपणे नाशिक पदवीधर मतदारसंघ किंवा त्याही कक्षेच्या बाहेर पुरा महाराष्ट्र ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत की शिक्षक आमदार आहेत असा प्रश्न पडावा, इतकं त्यांचं काम शिक्षण क्षेत्रासाठी आणि तुमच्या सर्वांच्यासाठी मोठं आहे। ह्या डिजिटल उपकरणांचा वापर करून शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे। खरं तर हे जे पोडियम आहे याच्यामध्ये माईक, वायफाय इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि आपण जे एक संवादात्मक शिक्षण म्हणतो त्याला कुठेतरी चालना मिळते। कारण ज्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेशन सादर करायचं असेल किंवा एखादी झूम मीटिंगद्वारे आपल्याला शिक्षण पद्धतीचा